नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत. करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये रोज नव्या घडामोडी घडत आहेत. त्यात आज सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे गेल्या 2 दिवसापूर्वी माजी आमदार नारायण पाटील यांना माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी आमदार संजय मामा शिंदे यांची साथ सोडत पाठिंबा दिला आणि त्यांची आज पहिली सभा महात्मा गांधी विद्यालय परिसरात झाली. या सभेकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. ज्यावेळेस जगताप यांनी पाटील यांना पाठिंबा दिला त्याच वेळेस मला जे काय बोलायचं आहे ते मी 2 तारखेच्या सभेत बोलन असं सांगितलं होतं. त्यामुळे या सभेत नेमकं भाऊ काय बोलतील याकडं संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलेलं होतं आणि आत्ताच काही वेळापूर्वी ती सभा संपलेली आहे. या सभेमध्ये जगताप यांनी जे काय मुद्दे मांडले त्यावरून पुढे भाऊ काय बोलू शकतात याचा अंदाज मतदारांना येऊ शकेल. कारण भाऊ यांनी अतिशय जहरी टीका या सभेमध्ये शिंदे यांच्यावरती केलेली आहे. त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की मी 2019ला आमदार शिंदे यांना पाठिंबा दिला होता, त्यांना मी आमदार केलं आणि पुढे मात्र त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा त्यांचा पहिला मुद्दा होता. करमाळा तालुक्यातील जे काय विकास आहे, करमाळा तालुक्यात पायाभूत सुविधा ह्या पहिल्यांदा नामदेवरावजी जगताप यांनी निर्माण केल्या. म्हणजे आयत्या पिठावर रेघुट्या मारायचं काम सध्या सुरू आहे असं त्यांनी एक मुद्दा मांडला. उजनी धरणाचा मुद्दा त्यांनी मांडला. उजनी धरणाबाबत माजी आमदार जयवंतरावजी जगताप असे म्हणाले की सोलापूर जिल्ह्याचं जे वैभव म्हणून समजलं जातं ते उजनी धरण हे दौंड तालुक्यातील पारगाव येथे होणार होतं. मात्र नामदेवरावजी जगताप यांच्या प्रयत्नामुळे ते उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात आलं आणि या धरणामुळे संपूर्ण जिल्ह्याचा विकास झाला आणि याच धरणामुळे सध्या दहेगाव योजना असेल, सीनामाडा उपसा सिंचन योजना असेल आणि त्यावरून सध्या आता जी रेटेवाडी आणि कुकडी उजनी म्हणजे ह्या नावात जी गफलत आहे त्या योजना आता उजनी धरणामुळेच तुम्ही त्या योजनांची चर्चा करत आहात. ही योजनाच मुळात जी आहे हे धरण ते नामदेवरावजी जगताप यांच्यामुळं आलेलं आहे. हा एक मुद्दा त्यांनी मांडला. त्यानंतर त्यांनी दुसरा जो मुद्दा मांडला करमाळा येथील प्रशासकीय भवन. ते असं म्हणाले की करमाळा प्रशासकीय भवन हे हलवण्याचा डाव आमदार संजय मामा शिंदे यांचा आहे. तो कोणत्याही परिस्थितीत आम्ही हलवू देणार नाही. करमाळा येथील प्रशासकीय भवन जे आहे ते आहे त्याच ठिकाणी होणं आवश्यक आहे. तेथील ते प्रशासकीय भवन हे करमाळा तालुक्याचा अस्मितेचा विषय आहे आणि तो विषय आम्ही कदापि सहन करणार नाही. दुसरा त्यांनी असा एक मुद्दा मांडला. तिसरा मुद्दा तो असा होता की करमाळ्यातील एस टी स्टँड हे देखील हलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. हे मुद्दे सांगत असतानाच त्यांनी करमाळा तालुक्यातील इतर जे विषय आहेत त्याच्याशीही त्यांनी हात घातला. गेल्या 5 वर्षात आम्ही आमदार शिंदे यांना खूप प्रयत्न केला, खूप मदत केली, मात्र ते आम्हाला विसरले असा त्यांनी एक मुद्दा सांगितला. ते असं म्हणाले की माजी आमदार नारायण आबा पाटील यांना राष्ट्रवादीत जाण्यासाठी मीच स्वतः त्यांना सांगितलं होतं तुम्ही राष्ट्रवादीत जावा असं मी त्यांना सांगितलं होतं आणि तालुक्याच्या विकासासाठी आम्ही आता शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून ह्या तालुक्याचं राजकारण आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितलं. त्यांनी बोलत आणखी 2 मुद्दे सांगितले. ते मुद्दे महत्त्वाचे आहेत. ते असं म्हणाले की देशाचं नेतृत्व शरद पवार यांनी केलेलं आहे. म्हणजे आत्ता सध्या जर राज्याचं मुख्यमंत्री म्हणून जर पाहायचं असेल तर सुप्रियाताई सुळे यांच्याकडं पाहिलं पाहिजे. त्या उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्यांची भाषणं अतिशय खूप चांगली असतात. त्यामुळे त्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून महिला मुख्यमंत्री म्हणून राज्यानं त्यांच्याकडं पाहिलं पाहिजे असा त्यांनी एक मुद्दा मांडला. आणि दुसरा मुद्दा त्यांनी मांडला रोहित पवार यांचा. रोहित पवार यांनाही ते असं म्हणाले की रोहित पवार हे एक उमलतं नेतृत्व आहे. ते तालुक्याच्या आणि एकूण आपल्या शेजारी असलेल्या जामखेड कर्जत या मतदारसंघाचा ते विकास करत आहेत. हे सांगत असताना त्यांनी शेवट एक मुद्दा असा सांगितला होता की उद्या भविष्यात जर आमचा शंभूराजे जगताप असेल किंवा वैभवराजे जगताप असेल हे देखील तालुक्याच्या दृष्टीने खूप चांगलं काम करत आहेत आणि त्यांना तालुक्याने जर संधी दिली तर ते चांगलं काम करतील आणि ही जर संधी आणायची असेल तर आत्ता आपण सर्वांनी आबांच्या पाठीमागं उभा राहिलं पाहिजे. आबांना आपण ह्या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली पाहिजे असा त्यांनी एक मुद्दा मांडला. गेल्या काही दिवसापासून शंभूराजे जगताप हे करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची
भूमिका मांडत होते, ते प्रयत्न करत होते। करमाळा तालुक्यात त्यांनी दौरा देखील केलेला होता, त्यांनी ही इच्छा देखील व्यक्त केली होती। मात्र काही दिवसांपूर्वी माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यात त्यांनी शंभूराजे जगताप यांनी या निवडणुकीत उतरू नये, त्यांना अनेक काम करण्याची गरज आहे असं सांगितलं होतं। आणि आता त्यांनी आज तो मुद्दा सांगितला की येणाऱ्या काळात जर आमदार व्हायचं असेल तर काम करावं लागेल, आबांबरोबर काम करावं लागेल आणि ती तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकते, असा एक त्यांनी मुद्दा सांगितला। आमदार शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी असं सांगितलं की त्यांनी खूप मोठी संपत्ती कमवली, पण तालुक्याचा विकास पाहिजे तसा केलेला नाही। तुम्ही जे विकासाच्या गोष्टी सांगतात तो फक्त कागदावरचा विकास आहे, तुम्ही फक्त उद्घाटनं केली, मात्र तालुक्याचा विकास केला नाही। तुम्ही खूप मोठी संपत्ती कमवली, तुम्हाला काही ठिकाणी तुमची कुठे संपत्ती आहे हे देखील माहीत नाही, असाही त्यांनी एक गंभीर आरोप केला। आणि तालुक्यातील जिल्ह्यातील सत्ता तुमच्या एक हाती पाहिजेत, ते असं म्हणाले की रणजितसिंह शिंदे यांना तुम्ही उमेदवारी मागायला बारामतीला गेलात, मात्र तुम्ही फक्त 6 हेलपाटे घातले, तुम्हाला 12 हेलपाटे घालायची गरज आहे। 12-12 शरद पवार यांचा जन्मदिवस आहे आणि बारामती येथे तुम्ही फक्त 6 हेलपाटे घातले, येथे 6 हेलपाट्यात काही होऊ शकत नाही, असा एक त्यांनी मुद्दा सांगितला। दूध डेअरीचं दूध संघाची काय परिस्थिती आहे ते तुमच्याच घरात आहे, त्यानंतर इतर ज्या काय प्रमुख संस्था आहेत जिल्हा पातळीवरच्या त्या देखील तुम्ही तुमच्याकडे ठेवत आहात, हा एक मुद्दा त्यांनी येथे मांडला। आणि येणाऱ्या काळात जर आपल्याला तालुक्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला माजी आमदार नारायण पाटील यांच्या मागं उभा राहावं लागेल। मी आता पूर्ण ताकदीने माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या मागे उभा आहे, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला तुतारीला निवडून आणायचं आहे, हा मुद्दा मांडत असताना त्यांनी अजितदादा पवार यांचं नाव न घेता एक टोला लगावला। ते असं म्हणाले की बरं झालं हे घड्याळ दुसरीकडे गेलं, 10-10 असं हे घड्याळ असलेलं हे घड्याळ आपल्याकडं नाही, ही चांगली गोष्ट झाली। पवारसाहेबांनी आता तुतारी घेतलेली आहे आणि ह्या तुतारीच्या माध्यमातून त्यांना नक्कीच चांगले दिवस येतील, असा एक त्यांनी मुद्दा मांडला। ह्या एकूणच भाषणावरून जर असं पाहिलं तर माजी आमदार जयवंतरावजी जगताप हे येणाऱ्या काळात आणखी जहरी टीका करतील, येणाऱ्या काळात त्याचा काय परिणाम होईल हे पाहावं लागेल। आणि जी माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची भाषणाची जी शैली आहे त्याची उपस्थितांना अनुभवता आली। करमाळा तालुक्यात जर पाहिलं तर माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची भाषणं ऐकायला लोक गर्दी करतात आणि तीच परिस्थिती आज दिसली। महात्मा गांधी विद्यालयाच्या समोरचं जे मैदान आहे ते संपूर्ण मैदान पूर्ण भरलेलं होतं, खूप मोठ्या प्रमाणात लोक आलेले होते। आमदार रोहित पवार यांनी देखील त्यांच्या भाषणात सांगितलं की मला जयवंतरावजी जगताप यांचं भाषण ऐकायचं आहे। मी असं ऐकलं की जयवंतरावजी जगताप हे खूप चांगलं बोलतात आणि आज मला तो योग आलेला आहे, मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकणार आहे असं ते म्हणाले। आणि याचा उल्लेख माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी देखील त्यांच्या भाषणात केला। ते असं म्हणाले की रोहित पवार असं म्हणाले होते मला तुमचं भाषण ऐकायचं आहे, मात्र ते आत्ता नाही आहेत, मात्र त्यांना उपस्थितांनी असं सांगितलं की हे मोबाईलवरती ते तुमचं भाषण ऐकणार आहेत असं सांगितलं, काही कामानिमित्त ते मधूनच गेलेले होते। एकूणच जर पाहिलं तर जयवंतरावजी जगताप यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न या आजच्या सभेतून केलेला आहे। दुसरा मुद्दा असा आहे की माजी आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यात जो काही दुरावा निर्माण झालेला होता तो दुरावा आपल्याला कसा कमी करता येईल, कार्यकर्त्यांमधला दुरावा कसा कमी करता येईल हे देखील त्यांनी या सभेच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। येणाऱ्या काळात याचा कसा परिणाम होईल हे पाहावं लागेल। आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी जे भाषणात मुद्दे मांडले त्यातील तुम्हाला कोणता मुद्दा महत्त्वाचा वाटतो हे देखील तुम्ही आम्हाला कळवा। धन्यवाद।